नमस्कार मित्रांनो. नाशिकमध्ये मेट्रो कधी होणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. प्रयागराजमध्ये नुकताच महाकुंभ मेळा पार पडला. आता 2027 मध्ये नाशिकमध्ये होणार असलेल्या सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी नाशिकमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. तर दुसरीकडे अनेक वर्षापासून वाट पाहत असलेल्या निओ मेट्रोला मात्र रेड सिग्नल मिळाल्याचे वृत्त आहे. त्याऐवजी आता कॉम्पॅक्ट मेट्रोची चाचणी केली जाईल. त्या संदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला सादर करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या आहेत. नाशिकमध्ये मेट्रोबाबत नक्की काय घडामोडी सुरू आहेत हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. तर आजच्या या व्हिडिओत आपण बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा नाशिक मेट्रो निओ प्रकल्पाबद्दल जाणून घेणार आहोत. हा प्रकल्प नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवणार होता. या प्रकल्पाने नाशिककरांच्या आशा उंचावल्या. पण असं काय झालं की मेट्रो सुरू होण्याचा हा प्रवास 6 वर्ष रखडला. चला तर मग याबद्दल अधिक जाणून घेऊया. नाशिक हे महाराष्ट्रातील एक वेगाने विकसित होणारे शहर आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाल्याने यावर उपाय म्हणून 2018 साली नाशिक शहराच्या वाहतुकीची गरज ओळखून मेट्रो निओ हा इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट प्रस्तावित करण्यात आला. या प्रकल्पात पारंपरिक मेट्रोपेक्षा वेगळे पण असणार होते. यात रबर टायर्ड एसी इलेक्ट्रिक कोचेसचा वापर करण्यात येणार होता, ज्यामुळे कमी खर्चात आणि जलद गतीने सेवा पुरवता येणे अपेक्षित होते. या प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांबद्दल आपण जाणून घेऊयात. पहिलं म्हणजे ही भारतातील पहिली रबर टायर्ड इलेक्ट्रिक कोच सिस्टीम नाशिकमध्ये सुरू होणार होती. ही सिस्टीम हलकी, ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक आहे. रबर टायर्ड इलेक्ट्रिक कोचेसमुळे प्रदूषणात घट होते आणि एनर्जी इफिशियन्सीमध्ये वाढ होते. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नागरिकांना जलद आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणार होती. तसेच शहरातील विविध भागांना जोडल्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळून रोजगाराच्या संधी सुद्धा वाढणार होत्या. आता या प्रकल्पासाठी 2 प्रमुख कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आले. पहिला म्हणजे 22.5 किमीचा श्रमिक नगर ते नाशिक रोड रेल्वे स्टेशन, ज्यावर 17 स्टेशन असणार होते. हा मार्ग सातपूर, सीबीएस, द्वारका सर्कल यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडतो. दुसरा कॉरिडॉर 10.5 किमी लांबीचा, जो गंगापूर रोड ते मुंबई नाका, ज्यावर 10 स्टेशन असणार होते. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 2100.6 कोटी इतका होता. हा प्रकल्प केंद्र सरकार आणि राज्य सरकार तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांकडून उभारण्यात येणार होता. प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महामेट्रो ही कार्यकारी संस्था म्हणून नियुक्त करण्यात आली. ऑगस्ट 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर जून 2020 मध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट अर्थात DPR केंद्रीय सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. जानेवारी 2021 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या प्रकल्पासाठी 2092 कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली. या घोषणेमुळे नाशिककरांच्या आशा उंचावल्या गेल्या. नाशिक महापालिकेलाही निधी देणं होतं. यासाठी 102 कोटी रुपयांचा हिस्सा मागण्यात आला. मात्र महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने जागा मोफत देण्याचे मान्य करण्यात आले. पण त्यानंतरही हा प्रकल्प सुरू झालेला नाही. फेब्रुवारी 2023 मध्ये महामेट्रोने पंतप्रधान कार्यालयात या प्रकल्पाचा सविस्तर आढावा सादर केला. परंतु त्यानंतर काही महिने या प्रकल्पाबद्दल कोणतीही ठोस प्रगती झाली नाही. मार्च 2025 पर्यंत हा प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा करत आहे. या विलंबामुळे नाशिककरांमध्ये निराशा पसरली आहे. नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. नाशिक महानगरपालिकेने कुंभमेळ्यासाठी 6,978 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे, ज्यामध्ये 23 पुलांचे 289 किमी लांबीचे विकास कार्य आणि गोदावरी नदीवर 9 नवीन पुलांचे बांधकाम समाविष्ट आहे. या प्रकल्पांद्वारे शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 2015च्या कुंभमेळ्यात 1 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी नाशिकला भेट दिली होती आणि आगामी कुंभमेळ्यात हा आकडा 5 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. म्हणूनच वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा आणि पायाभूत सुविधांची उभारणी ही शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नाशिक मेट्रो निओ हा प्रकल्प नाशिक शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, परंतु विविध कारणांमुळे हा प्रकल्प लांबणीवर गेला. नाशिककरांच्या आशा आणि अपेक्षा या प्रकल्पाशी जोडलेल्या आहेत. नुकतीच मार्च 2025 मध्ये राज्य शासनाच्या पुढाकाराने मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाबद्दल एक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत महामेट्रो आणि नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी प्रकल्पाच्या पुढील वाटचालीबद्दल चर्चा झाली. प्रकल्पाची व्यवहार्यता,
व तांत्रिक बाबी पडताळणीसाठी प्रस्ताव थांबल्याचे बोलले गेले. मात्र आता मेट्रो नियो प्रकल्प गुंडाळला जाणार असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात झालेल्या बैठकीत कॉम्पॅक्ट मेट्रो प्रकल्प चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी नव्याने आराखडा पाठवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तैवानमध्ये कॉम्पॅक्ट मेट्रो सेवा सुरू आहे. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये कॉम्पॅक्ट मेट्रो सुरू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात जुन्या मार्गात बदल होणार असून नव्याने मार्ग प्रस्तावित केले जातील. नवीन प्रकल्पामुळे खर्चात वाढ होणार आहे. मेट्रो नियोपेक्षा कॉम्पॅक्ट रेल्वेचा खर्च अधिक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यावर केंद्र सरकारकडून लवकर निर्णय येणे अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या अंतिम मंजुरीनंतरच लवकरच कामाला सुरुवात होईल. आता सर्वांच्या नजरा केंद्र सरकारच्या निर्णयाकडे लागलेल्या आहेत. आशा आहे की निदान हा प्रकल्प तरी लवकरात लवकर प्रत्यक्षात येईल आणि नाशिक शहराच्या विकासात महत्त्वाचं योगदान देईल. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचे काय मत आहे ते कमेंटमध्ये कळवा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येणार आहोत. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू